नमस्कार येस मॅडम. सर, गुड मॉर्निंग. कुठून बोलतायत? गुड मॉर्निंग. मी नंदुरबारहून बोलतोय मॅडम. प्रॉपर नंदुरबार. हो मॅडम. माझे ग्रेट कोच आहेत आदरणीय हेमंत घोडेस्वार सर. कुठे भेट झाली त्यांची? भेट तर तशी 4 वर्षापूर्वी झाली होती मॅडम. सरांनी बरं. मला तेव्हाही सांगितलं, पण त्यावेळेस माझ्या लक्षात आलं नाही. हा. आता मी 13 फेब्रुवारी पासून या कमिटी सोबत जॉईन झालोय मॅडम. बरं, मग काय करता तुम्ही बाय बॅकग्राऊंड? हॅलो. काय काय करता तुम्ही? काय करता? मी शिक्षक आहे मॅडम, शिक्षण डिपार्टमेंट. बरं, म्हणजे जिल्हा परिषदेकडे? हो मॅडम. कुठे सर? कोपरली येथे शिक्षक आहे मॅडम. के बरं बरं, कोपरलीकडे आहेत का? आधी कुठे होते सर? हो मॅडम. आधी कुठे होते? बीआरसी ला होतो मॅडम 2021 पासून 4 वर्ष. इथे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कोपरलीला जॉईन झालो. ओके, प्रॉपर कुठले सर तुम्ही? बडसाने मॅडम, साक्री तालुका. ओके 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 ओके, चालेल चालेल. मी पण तिकडे नंदुरबार मध्येच होते म्हणून विचारलं तुम्हाला. मी पण हो प्रायमरी. मॅडम, सांगितलं मला सरांनी सांगितलं. तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं सरांनी. बापरे, चांगलं सांगितलं सर. ओके, मला माहिती आहे. माझ्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगतो मॅडम. मी 13 फेब्रुवारीला जॉईन केलं. त्याच्यानंतर 18 फेब्रुवारीला न्यूट्रिशन आलं मॅडम. बर न्यूट्रिशन पहिल्याच दिवशी घेतलं मॅडम. एनर्जी ड्रिंक घेतलं. तुलसी फ्लेवर होतं माझं. बर. ते घेतल्यानंतर मला थोडस वॉमिटिंग झाली मॅडम. अरे वा, अभिनंदन. मी घाबरून गेलो. हा. मग माझे ग्रेट कोच आदरणीय हेमंत घोडेस्वार सरांना मी फोन करणार, पण अजून एक विचार केला की माझ्या शरीराला न्यूट्रिशन मॅच होत नाही, एनर्जी ड्रिंक मॅच होत नाही का काय, मी असं संभ्रमात होतो. बरोबर. मग त्याच दिवशी आदरणीय हेमंत घोडेस्वार सर आणि मी एकाच ठिकाणी बैठे पथकसाठी ड्युटीला होतो. ओके. मग सरांना मी सांगितलं, म्हटलं असं असं झालं. सर म्हणे काय घाबरायचं काम नाही. सरांनी व्यवस्थित मला समजवलं. बरोबर. सरांच्या मार्गदर्शनानुसार मला सरांचे दररोज फोन येतात, पण फोन यायच्या अगोदरच मी उठलेला असतो मॅडम. आता उलटी होती का कसं? आता नाही होत मला, फक्त पहिल्या दिवशी झालं होतं. ओके ओके ओके. तुम्हाला कारण लक्षात आलं का सर त्याचं? नाही मॅडम, कारण काय तसं लक्षात आलं. मी डेली फ्युल घेतो मॅडम 18 तारखेपासून. बघा, आजपर्यंत तुम्ही जे खात आलाय, जे पीत आलाय, त्यापेक्षा एनर्जी हे वेगळे. बरोबर ना? आपल्या बॉडीला एक ठराविक गोष्टींची सवय झालेली असते. त्या रुटीन मध्ये आपण अचानक जर बदल केला तर आपली बॉडी लवकर ऍक्सेप्ट करत नाही. ओके, त्याला अपोज करते. म्हणजे चांगली सवय असेल तरी पण अपोज करते आणि वाईट सवय असेल तरी पण अपोज करते. म्हणजे जसं हे उदाहरण कितपत योग्य माहित नाही, पण मला द्यावंच वाटतं. एखादा व्यक्ती जर नव्याने ड्रिंक करायला सुरुवात करतो, बरोबर ना? ड्रिंक, तर ते ड्रिंक जर घ्यायला पहिल्या दिवशी जर घेतलं तर त्या व्यक्तीला चक्कर येते, मळमळल्यासारखं, गरगरल्यासारखं होतं, बरोबर ना? म्हणजे ती चुकीची सवय, पण तरी सुद्धा ती बॉडी ऍक्सेप्ट करते का? नाही करत. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती समजा म्हणजे ते मद्यपान, धूम्रपान आणि त्याच्यानंतर तंबाखू वगैरेचं सेवन करतात. तर तंबाखू त्या व्यक्तीने किंवा म्हणजे त्यातच समजा काही गोष्टी असतात, ते जर खायला सुरुवात केली तर पहिल्या दिवशी ते काय होतं, खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीला चक्कर यायला लागते, त्या व्यक्तीला त्रास होतो. ही चुकीचीच गोष्ट आहे, पण असं होतं, आपली बॉडी ऍक्सेप्ट करत नाही. तसंच आपण जे न्यूट्रिशन घेतोय ना, हे आपल्या बॉडीसाठीच, म्हणजे हे सगळे गुड बॅक्टेरिया आहेत आपल्या बॉडीमध्ये. आजपर्यंत आपला जो आहार घेतला, आपण जे काही खाल्लंय, त्याने बऱ्याचशा बॅड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये, आणि ज्यावेळेस गुड बॅक्टेरिया शरीरात जायचा प्रयत्न करतात त्यावेळेस बॅड बॅक्टेरियाला समजतं आता आपलं काही खरं नाही. मग ते काय करतात, त्यांच्या पद्धतीने ते अपोज करतात, म्हणजे लढाई सुरू करतात यांना मध्ये न येऊ देण्यासाठी. आणि या दोघांच्या याच्यामध्ये काय होतं की उलटी सारखं होतं, मळमळल्यासारखं होतं, आणि बऱ्याचदा उलटी होते, काहींना डिसेंट्री लागते. पण जेव्हा गुड बॅक्टेरिया त्याच्यावर अतिक्रमण करतात आणि विजय मिळवतात, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बॉडीला लागू होतात. ह्या प्रोसेसमध्ये जवळजवळ 10 दिवसाचा कालावधी जातो. त्या 10 दिवसामध्ये कधी वजन वाढलेलं दिसतं, कधी कमी झालेलं दिसतं, असं अप अँड डाऊन असतं. कारण आपले असं समजा की एक पात्र आहे, त्याच्यात पाणी ठेवलेले आणि ते एकदम स्थिर पाणी, आणि त्याच्यात अचानक जर तुम्ही काहीतरी खडा वगैरे टाकला तर काय होणार आहे, पाणी असं कमी जास्त होते की नाही?
ते स्थिर व्हायला थोडासा अवधी जाऊ द्यावा लागतो, मग ते स्थिर होतं पाणी. सेम तसंच आहे, आपल्या बॉडीमध्ये हे न्यूट्रिशन जायला सुरुवात होते आणि मग आपल्याला अचानक मळमळल्यासारखं होतं, काहीतरी वेगळं फील व्हायला लागतं, काहींना एनर्जेटिक वाटतं, काहींना वजन वाढल्यासारखं वाटतं, काहींना कमी झाल्यासारखं वाटतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 10 दिवसाचा कालावधी जातो, याला आम्ही क्लिन्झिंग प्रोसेस म्हणतो. आणि मग खऱ्या अर्थाने 10 दिवसानंतर परत एकदा तुमचे कोच तुमचा बॉडी रिपोर्ट एनालिसिस रिपोर्ट काढतात. त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीत काय काय चेंजेस झाले ते बघतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुन्हा एकदा डाएट डिझाईन करून देतात. ओके. अजून एक अनुभव सांगतो मॅडम. मी वर्कआउट केल्यानंतर साधारणतः फ्युल घेतल्यानंतर 3-4 दिवसांनी माझं गोरणं बंद झालं मॅडम. बापरे, 3-4 दिवसातच? हो. आणि 3-4 दिवसातच माझं गोरणं बंद झालं. नाही नाही, त्रास हा कधीपासून होत होता तुम्हाला घोरण्याचा त्रास? किती दिवसांपासून, किती वर्षांपासून? गोरण्याचा त्रास जवळजवळ 3-4 वर्षापासून होता मॅडम. ओके. आणि तुम्हाला हा अनुभव आला की न्यूट्रिशन वगैरे घ्यायला लागल्यानंतर 3-4 दिवसात कमी झाला, म्हणजे बंद झाला? बंदच झाला. मग ते मी तर झोपेत असायचो मॅडम. मला घरच्यांनी सांगितलं 2-3 दिवसांनी की वर्कआउट आणि फ्युल घेतल्यानंतर तुमच्यामध्ये बरचसं परिवर्तन झालंय. एक परिवर्तन म्हणजे तुमचं गोरणं बंद झालं म्हणे. अरे आणि वा. आता आम्हाला एकदम शांत झोप लागते असं सांगितलं हा, माझ्या मिसेसने. महत्वाचे, बरोबर. मला हेच प्रश्न विचारायचा होता, सर तुम्ही झोपला तुम्हाला कसं कळतं की तुमचं गोरणं चालू आहे म्हणून? पण तुम्ही म्हणलात माझ्या मिसेसने मला सांगितलं. अरे वा. मिसेसने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला असेल की आता आपली झोप शांततेत होणार. मॅडम माझं गोरणं याच्या अगोदर मिसेसने मुलांनी बऱ्याच वेळेस माझं शूटिंग पण करून घेतलं. मी नाही म्हणायचो की मी नाही गोरत एवढं. त्यांनी मला माझं रेकॉर्डिंग पण ऐकवलंय, तुम्ही एवढे जोर जोरात गोरता म्हणे आम्हाला झोप लागत नाही. फ्युल घेतल्यानंतर आणि डेली वर्कआउट मला हा केल्यानंतर प्रश्न विचारायचा आहे. बराचसा बदल. येस सर, मला हा प्रश्न मॅडम? विचारायचा आहे की म्हणजे आता इतकी शांत झोप लागते मॅडमला की त्या आणखी उठलेल्या नाहीत का? का उठल्या? उठले आहेत मॅडम, उठले. मला त्यांची आंघोळ होऊन गेली, तेही आता लवकर उठायला लागले. त्यांना पण मला तेच सांगायचंय, उद्यापासून आहे त्यांना मला तुझी पण आता शांत झोप होते ना, तर माझ्यासोबत तू पण उठत जा, आपण दोघं मिळून करू. कुठे आहेत तुमच्या मिसेस? मला त्यांच्याकडून ऐकायचंय गोरण्याचा प्रकार. हो, 1 मिनिट मॅम, बोलताय. त्यांना मला काय घाबरू नका, या इकडे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. भारी वाटतंय ना यांचं घोरणं बंद झालंय? हो, एकदम भारी वाटतंय बरं, पहिल्यापेक्षा. फक्त घोरण्याचाच त्रास कमी झालाय का तुम्हाला त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये काही बदल दिसतो? म्हणजे सकाळी उठणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात काही बदल वाटतोय का? हो, वाटतोय थोडं पहिल्यापेक्षा. मन पण त्यांचं म्हणजे स्वभाव पण शांत झाला. अरे वा. आणि पहिले स्वभाव पण शांत झाला, म्हणजे झोप मस्त होते. थोडं त्यांना असं हलकं हलकं वाटतंय ना शरीरात, येस, त्याच्यामुळे मग त्यांच्यात खूप बदल झाले भाऊ. छोटे छोटे जे होते ना, अजून सुरुवात आहे हा. बुवा, हा, पण बदल झाले त्यांच्यामध्ये. बरोबर. म्हणजे शांतता आली. आपण असं नेहमी म्हणतो, जैसा अन्न वैसा मन. म्हणजे जर तुम्ही चांगला सकस आहार जर घेतला ना, तर मात्र तुमचं शरीर शांत होतं. शरीर शांत झाले की मन शांत होतं, मन शांत झाले की स्वभाव शांत होत जातो. हा, असं. Yes, मला अशी अपेक्षा आहे मॅडम, तुम्ही दोघं जोडीने आणि गोडीने करा. माझ्याकडनं नाही होत, सकाळी उठलंच जात नाही मॅडम. तर मग हे चुकीचं आहे का नाही? सरांना निगेटिव्हिटी दिली, आता तुम्ही निगेटिव्ह एनर्जी दिली, आता ते बिचारे करायला सुरुवात केली. तुम्ही म्हणा ना, मी पण प्रयत्न करते, मी नक्की प्रयत्न करेन. आता झोप चांगली होते का नाही? हो, झोप होते, पण पोरगा नाही. 10वीला आहे ना माझा. तुम्ही जर ठरवलं की मला हा. करायचंच आहे, आम्ही दोघं मिळून, कारण तुम्हाला एक सांगते मॅडम, म्हणजे कसं असतं, तुम्ही काय घरी असता की तुम्ही नोकरीला आहे? हो. तुम्ही नोकरीला आहेत का? नाही, मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफचं काय काम असतं? हाऊस काहीच नसते, फक्त घरातले कामच असतात, बरोबर ना? हा. पण काय असतं, सकाळी सकाळी आवरण्याच्या धावपळीत मुलांचा आवरा, मिस्टरांचा आवरा, आणि मग ते गेले की घरातली कामं दिवसभर आवरत राहा. आपल्याला वाटतं की आपल्या मिस्टरांनी, आपल्या जोडीदाराने आपल्याला थोडाफार वेळ दिला पाहिजे, आपल्या जवळ बसून आपल्याशी 2 शब्द गोडीने बोलले पाहिजे, पण तो वेळ मिळत नाही, बरोबर? तुम्हाला एक सांगते मॅडम, जर तुम्ही दिवसभर घरीच असतात, मला माहितीये काय खूप अशी कामं नाही, दुपार झाल्यानंतर आपल्या काही काम पण नसतं, मोबाईल बघ, टीव्ही बघ, झोप काढ. त्यापेक्षा एक काम करा ना, सकाळी सरांसोबतचा तो जो वेळ आहे तो तुमचा आहे, आणि तुम्ही दोघांनी जर सकाळी सकाळी वर्कआउट केलं, दोघांनी एकमेकाला वेळ दिला, तर बघा तुमच्या नात्यात पण खूप तुम्हाला असं लक्षात येईल की बदल होतोय. आणि म्हणजे पती पत्नी एकमेकाला वेळ देऊ शकत नाही, बऱ्याचदा असं होतं, सगळ्या जगाला देतात पण दोघं एकमेकांना देत नाही. तर तुम्ही तो वेळ एकमेकांना देऊ शकता. म्हणून माझी अपेक्षा आहे की तुम्ही उद्यापासून तुम्ही पण उठाल आणि दोघं जोडीने आणि गोडीने, मला असे आत्ता दिसताय तसे रोज दिसले पाहिजे मला.
मॅडम मी यांना 14 फेब्रुवारीला सांगितलं, कारण तरी 14 नाही ऐकलं. फेब्रुवारीच्या दिवशी वर्कआउटचं आपलं ते सगळं वातावरण, कम्युनिटीचं वातावरण बघून मला एवढं छान वाटलं मॅडम, कारण माझा दुसराच दिवस होता त्या दिवस. बरोबर. मी यांना उठवलं, म्हटलं आज 14 फेब्रुवारी आहे, सगळे जोडीने वर्कआउट करताय, पण यांनी कंटाळा केला. अरे बापरे, मग तुम्ही गिफ्ट दिला की नाही मॅडमला? आता एक काम करा, त्यांना आहे ना 14 फेब्रुवारी काही गरज नाही. प्रेम व्यक्त करायला प्रत्येक दिवस आपलाच आहे. मॅडमला आता एक फक्त काय करा, स्किन केअर किट गिफ्ट करा, म्हणजे आणखी छान पण दिसतील त्या आणि खुश पण होतील. ओके ओके मॅडम. ओके. आणि मॅडम बघा सर, धन्यवाद म्हणजे माझ्या ग्रेट कोर्सला आदरणीय हेमंत घोडेस्वार सर यांच्यामुळे मी या कम्युनिटीला जॉईन झालो. मॅडम कडून मला एक शब्द पाहिजे, मॅडम कडून मला एक शब्द पाहिजे. मॅडम सरांच्या खांद्यावर हात ठेवा आणि म्हणा की उद्यापासून मी पण तुमच्या सोबत वर्कआउट करेल. ठेवा त्यांच्या खांद्यावर हात. ठेवा ठेवा, म्हणा म्हणा उद्यापासून मी पण तुमच्या सोबत वर्कआउटला उठणार. हो, उद्यापासून मी पण वर्कआउटला. व्हेरी गुड. थँक्यू म्हणा सर मॅडमला. हो थँक्यू. आणि मॅडम हे अजून एक दुसरा अनुभव, आमच्या शिक्षण विभागात आदरणीय एस एन पाटील साहेब आहेत, त्यांच्यामध्ये जे बदल झाले त्याच्यामुळे त्यांच्यात जे रिझल्ट मला दिसून आले मॅडम, त्याच्यामुळे मी लवकर या कम्युनिटीला जॉईन झालो. बापरे, म्हणजे तुम्हाला एक सांगते, म्हणजे आता आपल्या सगळ्यांसाठी खरं तर ते एक म्हणजे हे हा येस सापडले, दिसले आदर करतो आपण सगळं त्यांचा, बरोबर. खरंच आम्हाला इतकं छान वाटतं ना, घोडेस्वार सरांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांच्या आरोग्यात आयुष्यात बदल करण्याचा थोडासा खारीचा वाटा त्या असतील, छाया मॅडम दोघांच्याही आरोग्यात आयुष्यात बदल करण्याचा आम्हाला खारीचा वाटा मिळाला. आणि आम्ही खरं तर त्या गोष्टीला स्वतःला खूप नशिबान समजतो. आणि महत्वाची गोष्ट एक सांगू का प्रवीण सर, साहेब सगळ्यांसाठी म्हणजे ते त्यांचं जे काम आहे ते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नंदुरबार जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे. पण छाया पाटील मॅडम सुद्धा इतरांना आरोग्यात बदल करण्यासाठी मदत करतायत. हे इतकं पुण्याचं काम ते आपण करतायत. वेलनेस कोच म्हणून ज्यावेळेस त्या वर्कआउट वगैरे घेतात ना, वय वर्ष 45 प्लस आहे, पण मॅडम इतकं सुंदर व्यायाम करून घेतात. तर येस, मला परत एकदा बोलूयात आपण, साहेबांशी बोलूयात, त्यांचा अनुभव काय आहे कम्युनिटीमध्ये आल्यापासून त्यांच्यामध्ये झालेला बदल. येस सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. येस, गुड मॉर्निंग सर. मॅडम मी तर खरं माझं स्वतःला भाग्यवान समजतो की मला अशी सुंदर कम्युनिटी भेटली. कम्युनिटीच्या आधी मला खूप त्रास होता आणि असं विचित्र शरीराचं हे पण झालेलं होतं. माझं पोटाचा घेर वाढलेला होता. त्याच्यानंतर स्किन अशी एकदम हे झालेली होती, काळपट पडलेली होती. तर जेव्हा माझे ग्रेट कोच हेमंत घोडेस्वार सर हे जेव्हा मला ऑफिसला भेटले, तर त्यांनी मला विचारलं की सर हे तुमचं स्वरूप, तुमचं पोट खूप वाढायला लागलंय हो. मग मी बोललो सर मला पण, मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय, मला पण वाटतं की माझा पोटाचा घेर वाढतोय, परंतु काही केल्याविना कमी होत नाही. मी अनेक उपाय केले, जिरं पाणी, लिंबू पाणी, अनेक प्रकारचे मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक केलं, परंतु त्याच्याने काहीच फरक पडला नाही मॅडम. जेव्हा मला घोडेस्वार सरांनी सांगितलं तर त्या पद्धतीने मी नियमितपणे आजपर्यंत करत आलोय मॅडम. आणि मी तर खरोखर दोघांना. किती दिवस झालं तुम्ही हे वर्कआउट वगैरे डेली ह्या सगळ्या गोष्टी करताय? किती दिवस, किती वर्ष? तर मॅडम मला 3 वर्ष झालेली आहेत. फेब्रुवारीला आता कम्प्लीट होतील. तर मी 3 वर्षामध्ये कंटिन्यू नियमितपणे आपला सकस संतुलित आहार, त्याच्यासोबत आपला फ्रेश हे नियमितपणे घेत गेलो. आणि मी तर सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण नेहमी जे जीवन जगत असतो तर ते त्याच्यामध्ये खरोखर आपल्याला जर बदल करून आणायचा असेल तर आपण सगळ्यांनी या कम्युनिटीशी जोडायचं आहे. कारण या ठिकाणी नुसतं वर्कआउट नाही होत, तर आपल्याला जीवनशैली कशी जगली पाहिजे आणि आपल्या जीवनाचा आनंद कसा घेतला पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी मार्गदर्शन केलं जात असतं मॅडम. मी खरोखर आपल्या दोघांना धन्यवाद देऊ इच्छितो की मला या कम्युनिटीला जोडण्याची संधी आपण सगळ्यांनी, माझे ग्रेट कोच हेमंत घोडेस्वार सर आणि खेडकर मॅडम, आपण खेडकर सर दोघांनी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार आहे मॅडम. येस येस येस. आणि छायाताई कुठे? छायाताईंमध्ये झालेला बदल मला तुमच्याकडून ऐकायचा आहे, मॅडम कडून नाही. मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की छाया मॅडमच्या आधी म्हणजे फिजिकल चॅलेंजेस कसे होते, त्यांच्यात काय बदल झाला. मॅडम तुम्ही नका बोलू, मला साहेबांकडून ऐकायचंय. हॅलो. हा सर. हा मॅडम,
हे माझी मिसेस जी आहे ना, ती तर सुरुवातीला इतकी निगेटिव्ह होती. जेव्हा गोडेसर सर आमच्या घरी आले, तर असं इग्नोर करत होती. हे काही सांगतात, काही नाही. विश्वासच पटत नव्हता. परंतु मी जेव्हा वर्कआउट सुरू केलं आणि तिला माझ्या मताचा बदल दिसून आला, मग तिचं पण मन झालं, की मी नाही, ह्याच्यात काहीतरी आहे बुवा. त्या दृष्टिकोनातून मग ती पण जोडली आणि आज ती माझ्यापेक्षा अतिशय सुंदर प्रकारे वर्कआउट करत असते. वेलनेस कोच बनलेली. मला खूप मनस्वी आनंद होतो, की काहीतरी माझ्या बहिणी करून दाखवलं. जरी ती गृहिणी असली तरी तिने आज वेलनेस कोच म्हणून मला खूप प्राऊड आहे तिच्याबद्दल. येस 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 येस. म्हणजे काय होतं माहितीये का, आजपर्यंत आहे ना छाया पाटील मॅडमची ओळख कशी होती माहितीये का, एस.एन. पाटील सरांच्या मिसेस म्हणजे छाया पाटील, बरोबर. पण आता मात्र तशी ओळख नाहीये. आता एस.एन. पाटील साहेबांना असं ओळखलं जातं की हे छाया पाटील मॅडम नाहीत का आपल्या वेलनेस कोच, त्यांचे मिस्टर आहेत. निश्चितच. आणि मॅडमला काही नंदुरबार ओळखत नाही तुमच्यासारखं. मॅडमला आता पूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागले आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मॅडमची एक वेलनेस कोच म्हणून ओळख आहे. निश्चित मॅडम. मला खूप अभिमान वाटतो आणि मी तर खरोखर ही संधी केवळ तुमच्यामुळे झाली मॅडम. मी त्यामध्ये खूपच म्हणजे मागे पडलेलो होतो. मला स्वतःच्या शरीराला असा त्रास होत होता, की सांगता पण येत नाही ते आता. अनेक प्रकारच्या व्याधी मला होत्या. मला शुगरचा त्रास होता, बीपीचा त्रास होता, मुळव्याध होता आणि आता शेवटी तर संधिवात सुद्धा सुरू होऊन गेला होता मॅडम. आणि आता मात्र इतकं फ्रेश वाटतं एकदम खूपच आणि लाईफस्टाईलच बदलून गेली मॅडम माझी बद्दल. थँक्यू सो मच सर, तुम्ही दोघं आमच्या सोबत आहात. आशीर्वाद आहे आमच्या मागे आणि निश्चित तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही हे कार्य खूप पुढे घेऊन जाणार आहोत. थँक्यू सो मच